गणेशोत्सवावरील मोठा दिलासा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या भूमिकेचे पेणच्या गणेश मूर्तिकारांकडून जल्लोषात स्वागत. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. राज्यातील लाखो गणेश भक्त आणि हजारो गणेश मूर्तिकारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनासंदर्भात यंदाही मागील वर्षाचीच व्यवस्था कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर पेण तालुक्यातील हमरापूर परिसरातील गणेश मूर्तिकारांनी आनंदोत्सव साजरा केला. पेणमधील हमरापूर विभागातील तब्बल 1300 गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देऊन मंत्री आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्यात आले. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मधील मूर्ती विसर्जनासंदर्भातील निर्णय यंदाही कायम ठेवलाय. त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता राज्यभर गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे म्हणाले की सन 2013 पासून गणेश मूर्तिकारांवर विविध प्रकारची संकटे आणि अडचणी येत होत्या. तब्बल 13 वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव निर्धास्त वातावरणात साजरा करण्याची संधी मिळत असून आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मधील मूर्ती विसर्जनासंदर्भातील निर्णय यंदाही कायम ठेवलाय. त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता राज्यभर गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे म्हणाले की सन 2013 पासून गणेश मूर्तिकारांवर विविध प्रकारची संकटे आणि अडचणी येत होत्या. तब्बल 13 वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव निर्धास्त वातावरणात साजरा करण्याची संधी मिळत असून या कठीण काळात आशिष शेलार यांनी सातत्याने मूर्तिकारांची बाजू ठामपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी मूर्तिकारांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या अभिनंदन कार्यक्रमात संघटनेचे सचिव कैलाश पाटील, पदाधिकारी सचिन पाटील, राजन पाटील तसेच मार्गदर्शक नितीन मोकल उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आणि विशेषतः सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे कृतज्ञता व्यक्त केली. यंदाचा गणेशोत्सव आता अधिक उत्साहात आणि कोणत्याही भीतीशिवाय साजरा होणार असल्याने पेणच्या गणेश मूर्तिकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आपण जो लढा आज लढलात एवढ्या वर्षाचा, त्याच्यातून आपल्याला यश आलं, काय सांगाल नेमकं? प्रथम मी गणरायाचं वंदन करेन, कारण आमच्या मूर्तिकारांच्या पाठीशी आशीर्वाद जो आहे, कृपा जी आहे ती गणरायाची कृपा आहे. बरेच आम्हाला संकट येऊन गेले POPच्या संदर्भात वगैरे, ते आम्ही लढा लढत होतो आणि आम्हाला आता त्या लढ्याला यश आलेलं आहे. केवळ बरेच प्रसंग येतात, कधी वादळ वारा वगैरे, पाणी पूर वगैरे असं येत असतं आणि त्या संकटावर मात करून आमचा मूर्तिकार मोठ्या ह्याच्याने मात करून उभा राहिलेला आहे. आणि ह्या जे कोर्टाने आम्हाला 2025चं जे निर्णय होतं ते 26 केलं आहे, ह्याच्यात सिंहाचा वाटा आहे तो राज्य सरकारचा. मी प्रथम महाराष्ट्राच्या आमच्या हमरापूर विभागाच्या वतीनं प्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानेल. त्यानंतर आम्हाला शेलार साहेबांनी खूप सहकार्य केलं या मूर्तिकारांसाठी वगैरे, त्यांचे मी मूर्तिकारांच्या वतीनं शतशः आभार मानतो. तरी ह्या भागामध्ये किती कारखानदार असतील टोटल? साधारण या हमरापूर विभागामध्ये 600 कारखाने आहेत गणपतीचे. आणि मूर्तिकार जे कामगार जे असतात साधारण त्यांचे मूर्तिकार साधारण 1 लाखाच्या वरती होतील सर्व. साधारण हा बघायला गेला तर एवढा भाग हा फक्त ह्या कारखानदार याच्यावरच उदरनिर्वाह. हा हमरापूर विभाग हा आता तरी गणपतीच्या उदरनिर्वाहावर अवलंबून आहे वगैरे. पण इथं काय दुसरं काय याच्या व्यतिरिक्त टेम्पोवाले वगैरे, डेकोरेटर वगैरे सर्व याच्यावरच अवलंबून वगैरे आहे. साधारण बघायला गेलं तर सगळं काय उदरनिर्वाह जो आहे तो गणपती मूर्ती आणि कारखानदार याच्यावरच आहे. हो, त्याच्यावरच आहे. आता रोजगारी किती वाढली होती, पण आता या क्षेत्रात आपल्या या विभागात मूर्तिकार जेव्हा कारखाने हे उभे राहिले तेव्हापासून या विभागाची रोजगारी कमी झाली आहे. एकंदर बघायला गेलं तर आज आपल्या गणपतीची ओळख ही विदेशामध्ये सुद्धा ओळखली जाते. त्याबद्दल काय बोलतो? कारण पेण हा आपला गणपतीसाठी माहेरघर आहे. हमरापूर विभाग मिनी माहेरघर बोलायला काय हरकत नाही, जरी बोललं तरी वगैरे. आणि पेणची कला ही कलाकुसर नाविन्य आहे. याच्यात नवीन नवीन कला निर्माण होते वगैरे आणि ती कला पेणची इतर
भाविकांना आकर्षित करून घेते. जयजी, काय सांगाल, आज आपण एवढं मोठं यश आपल्याला मिळालं? नमस्कार. कसं आहे माहिती आहे का, आमच्या या यशाचं सर्व आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आबाजी म्हात्रे, आमचे अमरावती विभागाचे सर्व कमिटी मेंबर यांनी मुळाचं सहकार्य करून हे आम्हाला यश प्राधान्य करून दिले आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्याच्या श्रद्धेच्या ऋणी आहोत, सगळ्यांचे ऋणी आहोत सगळे. एकंदर लढाई ही तुम्ही आता जिंकलात आणि त्याचा अभिमान आहे तुम्हाला. अभिमान आहे सगळ्यांना, अभिमान वाटतो आम्हाला सगळ्याचा. त्या लढाई जिंकल्याचा अभिमान आहे आम्हाला. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.